मंडळींनो, आई एकविरा माऊलीची ओटी भरताना आपलं मन अगदी शांत असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे आणि ओटी भरताना कुठलाही स्वार्थ नसला पाहिजे. त्याचसोबत अक्षदा, हळद, कुंकू, नारळ, त्यानंतर फुलं, फळं आणि साडी किंवा खण अशा पद्धतीने आईची ओटी भरायची. पण ओटी भरताना कुठल्या स्वार्थ अपेक्षेने ती ओटी भरायची नाही, तर ती फळास येत नाही. कारण एकविरा माऊली ही आपल्या भक्तांचं मनातील वेदना, दुःख जाणून घेते आणि त्यासोबत संकटकाळी त्यांच्या पाठीशी नेहमी उभी असते. त्यामुळेच आपण अगदी निस्वार्थ भावनेने आई माऊलीची भक्ती करायची, आई माऊलीची ओटी भरायची. आई माऊलीचे तुम्ही पण मनापासून अगदी भक्त असाल किंवा कारल्यागडावर तुम्ही दर्शनाला कधी गेला असाल तर नक्की कमेंटमध्ये लिहा, आई माऊलीचा उदो उदो. अशाच छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये अमित तुम्हाला नेहमी भेटत जाणार. तोपर्यंत अमितचा तुम्हाला श्री स्वामी समर्थ.